मी अंकित कडू यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर उपस्थित राहायचं आहे. लय भारीचे मालक अंकितजी कडू इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं नागरी निवारा तरुण मित्र मंडळातर्फे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. मृणालताई गोरे स्मृती चषकामध्ये सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चालू असणारा सामना मृणालताई गोरे चषक फायनलचा सामना. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे त्या सामन्यासाठी. चला चालू सामना पहा तुम्ही लांबना थोडस मैदानाच्या बाहेर यायचंय. सर्वांना विनंती आहे की मैदानाच्या बाहेरून हा सामना पाहायचा आहे. फायनलची मॅच स्वर्गीय मृणालताई गोरे स्मृती चषक पहिल्या पर्वाची पहिली फायनल मेगा फिनाले आपल्याला पाहायला मिळत आहे. अपेक्स टायटन्स वर्सेस ऑल स्टार्स. तसेच आपल्या नागरी निवारा फेडरेशनच्या सांस्कृतिक मंडळाचे सचिव संतोषजी कांबळे सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच संतोषजी कांबळे सरांचं आपल्या नागरी निवारातील तरुण मंडळावरती तरुण मित्रांवरती एक नक्कीच प्रेमाच्या सावलीचा हात असतो आणि नक्कीच वेळोवेळी संतोषजी कांबळे सरांकडून मुलांना मार्गदर्शन देखील केलं जातं आणि आजची स्पर्धा यशस्वी बनवण्यामध्ये देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे. खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन संतोषजी कांबळे सरांकडून वेळोवेळी असतं. त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर्वांना विनंती एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. पहिला चेंडू प्रथमेश टू वेदांत कॅप्टन टू कॅप्टन बेस्ट वर्सेस बेस्ट चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आलाय. नाव आहे पंकज बामणे आणि आवडीचं काम ते म्हणजे षटकार लावणे. पाहूया काय होतं वेदांत शिंदे की पंकज बामणे. यॉर्करला मात्र इथे सन्मान दिलाय. एकच धाव मिळते. एका धावेने दुहेरीमध्ये रूपांतर केलं जातंय का. यस चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक मात्र पुढे चाललाय. धावसंख्या झाली आहे ती 3. 2 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा सज्ज असेल पंकज बामणे. 2 चेंडू मध्ये 3 धावांचं लक्ष गाठलेलं आहे. तिसरा चेंडू. चला पंकज बावणे पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला मात्र फटका फसलाय. 1 धाव कंप्लीट आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र स्ट्राईक एंड वरती तो आलाय ज्याच्या बॅट मधून 75 धावांचा पाऊस आपण पाहिला होता. नाव आहे प्रथमेश परुलेकर. शेवटचा एक चेंडू बाकी. 1 to go. वेदांत शिंदेच्या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी. 1 to go. पाहूया काय होतं. प्रथमेश परुलेकर की वेदांत शिंदे. बेस्ट वर्सेस बेस्ट. प्रेशर आलाय बॉलर वरती की कीपर वरती. नक्कीच वाईड +1. एका धावेने स्ट्राईक देखील रोटेट होऊन पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती जाऊन पोचले येतं पंकज बावणे. त्यांचं आवडीचं काम म्हणजे षटकार लावणे. पाहूया पुन्हा एकदा सज्ज असतील एक मोठा प्लेयर वेदांत शिंदे यांच्या समोर. गोलंदाजीला वेदांत शिंदे पुन्हा एकदा. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. बीट केलाय का. पुन्हा एकदा वाईड बॉल. पुन्हा एकदा वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या आता होतीये ती. पंचांचा निर्णय अंतिम असेल. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. कृपया सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. खेळाडूंनी पंचांनी वाईट दिलेला आहे. चला थँक्यू सो मच पंच. आपण लवकर जाऊया सामन्याकडे. बॉलिंग एंड वरती बॉलर पुन्हा एकदा वेदांत शिंदे सज्ज. पुढचा चेंडू वेदांतचा. यावेळेला मी म्हटलं होतं पंकज बावणे त्यांचं आवडीचं काम आहे चौकार लावणे. इथे मात्र चौकार लावलाय. धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावसंख्या होतीये 11. 1 ओव्हर पूर्ण झालेली आहे. धावसंख्या 11 झालेली आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. नक्कीच आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. प्रबुद्ध धोत्रे ज्यांनी बाकीच्या टीमला आणले होते खतरे. पाहूया आता मात्र प्रथमेश परुलेकरच्या समोर फायनलची मॅच मेगा फिनाले. धावसंख्या झाली 11. बघूया कोण कोणाला बनवतोय बकरा. पुढचा चेंडू. इथे मात्र प्रबुद्ध थांबलाय. प्रथमेश दादा ह्या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
प्रत्येक मॅच गाजवली या गोलंदाजाने. आता मात्र काय करतो, खूप अटीतटीचा सामना फायनलचा. नक्कीच अतिशय सुरेख अशी गोलंदाजी, वेग आहे, वेगावरती नियंत्रण आहे, अचूक टप्पा आहे असा हा बॉलर. यावेळेला प्रथमेश परुलेकरच्या समोर यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर आणि सचिन तेंडुलकर यांना मात्र क्रिकेटमध्ये तोड नाही. तशाच प्रकारची कामगिरी प्रबुद्ध धोत्रेकडून पाहायला मिळाली. नक्कीच दादा की ह्या गोलंदाजी पाहायला खूप चांगली मिळाली आतापर्यंतच्या मॅचमध्ये. आता सुद्धा तो फायनलच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करत आहे. दुसरा चेंडू चला पुन्हा एकदा प्रबुद्ध धोत्रे सज्ज. यावेळेला पंकज बावणे यांच्या समोर. पंकज बावणे केलाय फ्लिक आणि चेंडू चाललाय क्विक. धावा मिळाल्यात 4. बावणेंच्या बॅट मधून येतोय कॅल्क्युलस ब्रँडेड चौकार. थोडस क्षेत्र खराब झालेलं आहे. चला 2 चेंडू 16 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र शेवटचे 2 चेंडू बाकी प्रबुद्ध धोत्रे यांच्या षटकातील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मूर्ती लहान पण कीर्तिमान असा हा गोलंदाज. इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्कर आणि पंकज बावणे यांनी चांगला खेळून काढला. 1 धाव कंप्लीट. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होईल का? येस, 2 धावा कंप्लीट करण्यात यश आलंय. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली आपल्याला. नक्कीच दादा. धावसंख्या झाली आहे ती 18. आता मात्र शेवटचा 1 चेंडू बाकी. प्रबुद्ध धोत्रे वर्सेस पंकज बावणे. फायनलची ही मॅच आणि फायनलच्या मॅच मध्ये बघूया बावणे विरुद्ध धोत्रे. पुढचा चेंडू स्टेप आउट करून आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये. शेवटच्या चेंडूवरती मिळतोय विकेट आणि आता मात्र इथे रंगणार फायनलचं हे क्रिकेट. माघारी परतावं लागतंय शेवटच्या चेंडूवरती. पंकज बावणे यांना धावसंख्या येते 18. टार्गेट असेल 19. 19 रन्स टू विन. 8 चेंडू 19 धावा. हॅलो, 8 चेंडू मध्ये 19 धावांचं लक्ष गाठायचं आहे. जर हा सामना खिशामध्ये टाकायचा असेल आणि जर सामनावीर व्हायचा असेल तर हे टार्गेट आहे, ते आपल्याला पूर्ण करावं लागेल. खरोखरच प्रथमेश दादा, फायनलचा सामना सकाळपासून जे सामने झाले अटीतटीचे झाले आणि हा क्षण फायनलचा, कसं वाटतंय वातावरण? नक्कीच वातावरण अतिशय सकाळपासून आपण वातावरण पाहतोय अतिशय जल्लोषाचं, अतिशय उत्साहाचं आहे. आणि आता मात्र ज्या 2 संघांनी अतोनात मेहनत केली ते संघ मात्र आता फायनल मध्ये दाखल झालेत. अपेक्स टायटन्स विरुद्ध ऑल स्टार्स. नक्कीच दादा, दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. दोन्ही संघ खूप चांगले खेळले. नक्कीच एकीकडे आपण पाहिलं तर प्रथमेश परुलेकर सारखा खेळाडू ज्याच्या बॅटमधून 75 धावांचा पाऊस एकाच सामन्यामध्ये पडतो काय, आणि पंकज बावणे देखील त्याला मोलाची साथ देतो काय, आणि त्याच समोर देखील वेदांत शिंदे याने देखील अष्टपैलू कामगिरी केली, चांगलं कॅप्टन्सी केली आणि प्रबुद्ध धोत्रेची साथ मिळाली आणि फायनल मध्ये नेऊन पोहोचवलंय. नक्कीच दादा, बरोबर आहे तुमचं विश्लेषण. दोन्ही संघांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, शब्द अपुरे पडतील. लय भारी परफॉर्मन्स असेल मला तर वाटतं. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. कृपया नम्रची विनंती आहे, आपण लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. समोरच्या टीमला सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळ खेळायचा आहे. जो विजयी होईल तो आपलाच असेल. दोन्ही संघ आपलेच आहेत, चांगले नावाजलेले आहेत. आतापर्यंत ज्या मॅच झाल्या एकदम शिस्त पद्धतीने झाल्या. खेळाडूंनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला ह्या मॅच साठी. नक्कीच आतापर्यंत ही स्पर्धा निर्विवादपणे पार पाडली आहे आणि आता मात्र शेवटचे 8 चेंडू
आणि 19 धावांची आवश्यकता स्वर्गीय मृणालताई गोरे स्मृती चषक फायनल जिंकण्यासाठी. यास आपण करूया सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा मॅच मध्ये येते रंगत. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुल है इसकी यह गुलसिता हमारा. आणि या भारत देशामधील मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा आणि या महाराष्ट्र देशामधील आपली आर्थिक राजधानी मुंबई आणि मुंबईच्या गोरेगावचं हे आर्य भास्कर क्रीडांगण. या क्रीडांगणामध्ये वेदांत शिंदेने जिंकलंय मन. पुढचा चेंडू वेदांत शिंदे पुन्हा एकदा. येस, वेदांत शिंदे इज ऑन अ मिशन. षटकार मारतोय जणू काही ऑल स्टारचा ईशान किशन. अप्रतिम फटकेबाजी केली जाते वेदांत शिंदेच्या माध्यमातून. नक्कीच खूप छान असा अतितटीचा सामना पाहायला मिळतोय. फायनलचा सामना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलर सज्ज वेदांतच्या समोर. यावेळेला मात्र हो 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 आणि हे यू मिस अ हिट. तंबूत परतलेले आहेत. माघारी परतावं लागतं. इन्फॉर्म बॅटर वेदांत शिंदेला. एक मोठा विकेट म्हणावं लागेल दादा. एक मोठा विकेट गमावलेला आहे. अटीतटीचा फायनलचा सामना. एक मोठा विकेट गमावलेला आहे या संघाने आणि त्या संघाला यश मिळालेलं आहे हा विकेट घ्यायला. येस, या स्पर्धेमध्ये मात्र पहिल्यांदा विकेट चाललाय वेदांत शिंदेचा. पुन्हा एकदा सर्व मान्यवर या इथे उपस्थित आहेत त्यांचं मी नागरी निवारा तरुण मित्र मंडळातर्फे आदरपूर्वक स्वागत करतो. ऑल स्टार्सच्या प्लेयर्सला विनंती आहे, मित्रांनो चालू सामना पहा तुम्ही लांबना. थोडस बाहेर बसायचंय मैदानाच्या. हा हा पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तेजस. चला सामन्याकडे लक्ष द्यायचं. मोठा फटका तेजस भोगलेच्या बॅट मधून स्ट्रेट राउंडिंग ग्राउंड गॅप मध्ये फील्ड केला जातो. एकेरीच्या दुहेरीमध्ये रूपांतर केलं जाईल का? आणि इथे ओव्हरथ्रोचा चौकार. धावसंख्या मिळते 2+4. जबरदस्त जल्लोष या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांसाठी ही मॅच खूप महत्वाची आहे. कोण होईल सामनावीर? चला आता 5 चेंडू मध्ये 5. किती धावांची आवश्यकता? मुन्नारताई गोरे चषकाचा कोण सामनावीर होईल काही क्षणामध्ये समजेल. 5 मध्ये 7 कोण करेल कोणावरती मात? पाहूया काय होतं या मॅच मध्ये. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा तेजस पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेला तेजसने ओहो फटका फसलाय. कीपर येतोय. झेल पकडला जातोय. 2 विकेट्स, मोठे विकेट्स. 4 बॉल 7 ची मॅच. पंकज बावने यांच्यावरती असतील नजरा. 4 चेंडू 7 धावांचं लक्ष गाठायचं आहे. गोलंदाजी मार्कवर मला वाटतं नवीन गोलंदाज सज्ज होत आहेत. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. पंकज बावने नक्कीच आजच्या या संपूर्ण दिवसभरामध्ये ज्याच्या बॅट मधून षटकारांचा पाऊस पाहिला तो पंकज बावने. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज. बघूया योगेश यांच्या समोर बीट केलाय. येस, डॉट डिलिव्हरी, लीगल डिलिव्हरी. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. योगेशला कनेक्ट करायचंय. लेफ्टीला स्ट्राईक वर आणायचंय आणि इथे मात्र विजय निश्चित करायचंय. बघूया काय होतं मॅच मध्ये. दादा शब्द अपुरे पडतील. 3 चेंडू 7 धावा. काय सामना, काय हा क्रिकेटचा सामना.
फायनल असावी तर अशी मी तर म्हणेन. नक्कीच पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधणारा सामना यावेळेला योगेशने कनेक्ट केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि फील्ड केला जातो एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करून. आता मात्र 2 चेंडू 5 धावा, 2 चेंडू 5 धावा. काय वाटतंय? 2 चेंडू 5 धावा. नक्कीच हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. ज्यांना हृदयविकाराचा आजार असेल ही मॅच मात्र पाहू नका. 2 चेंडू 5 धावा. खरोखर दादा धडकन वाढलेली आहे. सर्वांचे डोळे आतुरलेत. कंपल्सरी चेस सुपर ओव्हर. चला 2 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. योगेशने मात्र इथे केलाय पुल. चेंडू चाललाय सीमारेषा पार. येतो योगेशच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. योगेश मोरे आहे ना दादा. 1 चेंडू 1 धाव का? 1 चेंडू 1 धाव मित्रा. नक्कीच कंपल्सरी चेस आहे. कृपया लक्ष द्या दोन्ही संघांनी कंपल्सरी आपल्याला धाव करावी कंपल्सरी लागेल. चेस. 1 चेंडू 1 धाव. बॅटर आहे योगेश मोरे विरुद्ध पंकज बावणे. फायनलचा सामना 1 चेंडू 1 धाव. चेंडू 1 धाव. दादा काय वाटतं? सकाळपासून पाहतो आपण मॅच. सकाळपासून ज्यासाठी केला होता अट्टहास तीच ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. फायनल 1 चेंडू 1 धाव. पंकज बावणे की योगेश मोरे. कृपया शांतता राखायची, कुणी ओरडू नये. येस 1 चेंडू 1 धाव. फायनलची मॅच. इथे मात्र बीट गेलाय. योगेश मोरे धावतोय का? योगेश मोरे जिंकतोय का? जिंकलाय कीपर अपेक्स टायटन्स ने केलाय इथे विजयी पदार्पण. स्वर्गीय मृणालताई गोरे स्मृती चषकाचा मानकरी ठरण्याचा पहिला बहुमान मिळवलाय अपेक्स टायटन्स. पंकज बावणे याचं आवडीचं काम आहे. शंकर रावणे, प्रथमेश परुलेकर याने 75 धावा ठोकल्या होत्या. त्या संघाने मात्र इथे इतिहास रचलाय. दादा खरोखर तो जो विकेट किपर होता खूप चतुर होता दादा. त्यांनी जी चपलता दाखवली. हा श्रीचं कौतुक करावं तेवढं. नक्कीच श्रीचं कौतुक करावं लागेल कारण श्री